स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेत आहोत इयत्ता 12वीचा सेक्शन 3 मधील 3.3 नोट मेकिंग ही कन्सेप्ट आज आपण समजून घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आईस ब्रेकर्स, त्याचबरोबर कॉन्सेप्ट आणि ब्रेनस्टॉर्मिंग. ओके, महत्त्वाची सूचना अशी आहे की याच्या ज्या काही लिंक्स असतील या सेक्शन 3च्या ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. तुम्ही तिथे जाऊन काय करू शकता, सगळे व्हिडिओ बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळते तर फ्युचरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूया नोट मेकिंगला. पहिला पॉइंट आहे आईस ब्रेकर्स. आता आईस ब्रेकर साठी एक पहिली डायग्राम दिली बघा, कम्प्लीट द वेक. दिलेली डायग्राम कम्प्लीट करा. डायग्रामचं टायटल आहे वी टेक नोट्स ऑफ. आपण नोट्स केव्हा आपण नोट्स घेतो, कधी घेतो तर याच्यासाठी एक दिलेलं स्पीच. आपण नोट्स घेतो कशाच्या, स्पीचच्या, भाषणाच्या. मग आता आपण कशा घेऊ शकतो, बुक. आन्सर मध्ये बुक, आर्टिकल्स असेल, बुक असेल, लाईफ इव्हेंट्स असतील, त्याचबरोबर टीचर्स डिक्टेशन, टीचर ज्या शिकवतात त्यावेळेस आपण सुद्धा काय करतो, नोट घेण्याचं काम करतो. म्हणजे 5 गोष्टी तुम्ही लिहू शकता. ते 4च दिले, पण कुठले तुम्ही ज्या वाटतं तुम्ही त्या कॅरी करू शकता. आणखीन तुम्हाला वाटतंय की तुम्ही नोट घेता तर ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर डिस्कस इन ग्रुप व्हाय यू टेक नोट्स. आता डिस्कस ग्रुपमध्ये डिस्कस करायचं तुम्हाला की तुम्ही नोट का बरं घेता. आन्सर आहे याच्यामध्ये एक दिलेलं बघा, इम्प्रुव्हमेंट इन लिसनिंग बिकम अन ऍक्टिव्ह प्रोसेस. कशामुळे याच्यामध्ये काय होतं की जे इम्प्रुव्हमेंट लिसनिंग ऐकण्यामुळे काय होतं तर एक ऍक्टिव्ह प्रोसेस आपली बनते. ओके, आणि प्रक्रिया कशी तर आपली सुधारते. पॉइंट मध्ये तुम्ही लिहू शकता सेकंड, टू रिड्यूस स्टडी टाइम अँड हेल्पफुल ड्युरिंग ए रिव्हिजन. त्याच्यामुळे काय होतं, नोट घेतल्यामुळे अभ्यासाची वेळ कमी करता येते आणि हे काय तर रिव्हिजनच्या वेळेस हे कसं आहे तर खूप महत्वाचं किंवा मदतगार साबित होतं. लास्ट मिनिट रिव्हिजन कॅन बी डन बेटर विथ टू हेल्प ऑफ नोट्स. आता लास्ट मिनिट रिव्हिजन, शेवटच्या मिनिटाला रिव्हिजन करायचे असेल त्यावेळेस हे कसं तर खूप बेटर ऑप्शन आहे आणि याच्यामुळे आपल्याला खूप मदत होते. इट ऑफर्स कन्व्हिनियन्स इन कॅरिंग देन द बल्की बुक्स. आणि कसं कन्व्हिनियन्स आहे म्हणजे अवजड जड पुस्तक घेऊन जाण्यापेक्षा हे कसं तर त्या तुलनेत हे कसं सोयीचं आपल्याला सांगता येईल. कॅरिंग द नोट्स. नंबर 5 लीड्स टू बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स ओव्हरऑल. याच्यामुळे काय होतं तरी शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो की अकॅडमिक जो गुणवत्ता आहे त्यामध्ये काय होऊ शकतं तर सुधारणा होत असते. ओके, आईस ब्रेकरचा तिसरा प्रश्न आहे बघा, बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कॉन्सेप्ट. एखादी कॉन्सेप्ट संकल्पना समजण्यासाठी नोट्स बनवणे ही खूप भारी कल्पना आहे. डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक. एक मिनिंगफुल लर्निंग स्किल आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता तर अंडरस्टँड करू शकता टॉपिक चांगल्या प्रकारे. त्यामुळे डेव्हलप तुम्हाला करायला लागेल लर्निंग स्किल चांगल्या प्रकारचा. त्यानंतर आहे डिस्कस इन ग्रुप्स डिफरंट स्टाईल्स ऑफ ऑर मेथड्स यू यूज इन युअर नोट मेकिंग ऑर टेकिंग. त्यामुळे तुम्हाला काय कर डिफरंट स्टाईल किंवा मेथड वापरावं लागेल नोट मेकिंग आणि नोट टेकिंग करताना. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी एक, टू अंडरलाइनिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स. इम्पॉर्टंट जे फॅक्ट्स आहेत त्यांना अंडरलाईन करणं. या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता तर याच्यामध्ये मी 2 दिलेले आहेत. या व्यतिरिक्त तुमच्यात काही एखादी स्किल तुम्ही वापरत असाल तर तुम्ही ते काय करू शकता याच्यामध्ये लिहू शकता. आन्सर मध्ये लिहू शकता तुम्ही, वी कॅन मेक टेबल्स, ट्री डायग्राम्स, फ्लो चार्ट्स एक्सेट्रा. आपण टेबल बनवू शकतो, ट्री डायग्राम बनवू शकतो, त्याबरोबर फ्लो चार्ट्स आपण बनवू शकतो. कशासाठी तर समजून घेण्यासाठी. त्यानंतर नंबर 3 वी कॅन हायलाइट विथ डिफरंट कलर्स टू इंडिकेट डिफरंट इम्पॉर्टंट थिंग्स. आपण हायलायटरचा वापर करू शकतो कन्सेप्ट हायलाइट करण्यासाठी, जेणेकरून आपलं काय करेल तर इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजून जातील किंवा मग आपल्याला त्या वेळेवर आपण त्यांना काय करू शकू, हँडल करू शकू. या त्या काही गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला आईस ब्रेकर समजलेला आहे. चला तर कॉन्सेप्ट समजून घेऊया. नोट मेकिंग. नोट मेकिंग म्हणजे नोंद बनवणे. ओके, नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. आता नोट टेकिंग म्हणजे नोंद घेणे. ओके, म्हणजे कोणीतरी सांगतंय त्याचं तुम्ही ऐकायचं आणि तुमच्या याच्यानुसार तुम्ही ते लिहायचं, त्याला नोट टेकिंग असं म्हणतात. ओके, शिक्षक शिकवत आहे आणि शिक्षक शिकवत असताना तुम्ही काय करतात, जे सांगितलं ते नोट करून घेतात, त्याला नोट टेकिंग असं म्हणतात. अँड नोट टेकिंग असं म्हणतात. आणि अँड नोट मेकिंग म्हणजे तुम्ही स्वतः जास्त नोट बनवताय एखादी स्वतःच्या वाचण्यावर आणि याच्यावर, तर आपण नोट मेकिंग असं म्हणतो. ओके, चला तर समजून घेऊया. बोथ द स्किल्स
आर टोटली डिफरंट. दोन्ही स्किल्स ह्या काय तर टोटली डिफरंट आहेत. म्हणजे नोट टेकिंग आणि नोट मेकिंग या दोन्ही स्किल कशा आहेत तर डिफरंट आहेत. दोन्ही कौशल्य कशी आहेत तर विरोधी आहेत किंवा मग वेगवेगळे आहेत. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. नोट टेकिंग म्हणजे नोंद घेणं ही काहीतरी पॅसिव्ह प्रोसेस आहे जी कधी घेतली जाते तर ही घडते कधी ज्यावेळेस लेक्चर चालू असतं. म्हणजे शिक्षक ज्यावेळेस क्लासमध्ये शिकवत असतात त्यावेळेस नोट टेकिंग ही प्रोसेस होते आणि ही काहीतरी पॅसिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे जो नोट घेणार आहे तो ती करत नाही तर दुसरा एखादा व्यक्ती सांगतोय त्याचं ऐकून हा लिहितोय. म्हणजे ही काय झाली पॅसिव्ह अशी प्रोसेस झाली. म्हणजे इतरांकडून त्या व्यक्तीवरती प्रोसेस केली जाते. एक पॅसिव्ह प्रोसेस आपला सांगता येईल. म्हणजे विद्यार्थी हे झाले पॅसिव्ह आणि शिक्षक झाला ऍक्टिव्ह. शिक्षक सांगतोय, शिक्षक शिकवतोय आणि मुलं काय करतात तर ते लिहून घेण्याचं काम करतायत. म्हणजे नोट टेकिंग ही काहीतरी पॅसिव्ह किंवा कर्मण्य ती प्रोसेस आहे आणि जी घडते कधी तर ज्यावेळेस लेक्चर चालू असतं त्यावेळेस. नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ अ पॅराग्राफ or any content which contain the main points and supporting details of what is heard during lectures or speech. आता लेक्चर चालू असताना किंवा स्पीच देत असताना नोट टेकिंग नोट टेकिंग म्हणजे नोंद घेण्यामुळं काय होतं तर नोंद घेण्यामुळे एकाच दृष्टिक्षेपात म्हणजे ॲट अ ग्लान्स एकाच दृष्टिक्षेपात एका परिच्छेदाची किंवा कोणत्याही सामग्रीत जे मुख्य मुद्दे असतील एका परिच्छेदाची किंवा मग एनी कॉन्टेंट विच कंटेन्स द मेन पॉइंट एक कुठलीही एखादी सामग्री असेल त्यातले जे मेन पॉइंट्स असतील अँड सपोर्टिंग डिटेल्स व्हॉट इज हिअर्ड आणि जे काही सपोर्टिंग मुद्दे असतील जे तुम्ही ऐकले आहात त्याबद्दलचा तपशीलवार संपूर्ण आपण काय म्हणतो दृश्य यामध्ये काय केलं असतं तर दिलेलं असतं. म्हणजे तुम्ही जे काही पॅराग्राफची पूर्ण आयडिया तुम्हाला त्या नोट टेकिंगमुळे मिळते. त्याचबरोबर मेन जे पॉईंट्स असतील त्याचे असतील किंवा मग तुम्ही जे काही ऐकलं आहे ड्युरिंग लेक्चरमध्ये त्याची तुम्हाला काय तर तपशीलवार माहिती या नोट टेकिंगमुळे मिळते. एक जर तुम्ही दृष्टिक्षेप टाकला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळून जातात की पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे किंवा ते सपोर्टिंग जे कॉन्टेंट आहेत त्याचे मेन पॉईंट आहेत त्यामध्ये काय दिलेले आहेत किंवा तुम्ही काय ऐकलं ड्युरिंग लेक्चरला हे तुम्हाला कशामुळे कळतं तर नोट टेकिंगमुळे तुम्हाला ते कळतं. टेकिंग notes while reading from different books and present for different purpose. जे टेकिंग नोट्स म्हणजे नोंद घेणं while reading from different books ज्यावेळेस काय केलं जातं तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक वाचले जातात आणि प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पज आणि त्यांना काय केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या कारणासाठी त्याला काय केलं जातं प्रेझेंट केलं जातं किंवा मग प्रस्तुत केलं जातं. Note making is more active and focused writing skill where a concrete connection between all relevant concepts and word is drawn to infuse or connect all thoughts together by a method in bracket points T diagram or a table etc. Note making आता ही जी कॉन्सेप्ट आहे ती कशी आहे तर एक ऍक्टिव्ह आणि केंद्रित असे एक रायटिंग स्किल आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय सक्रिय आणि फोकस म्हणजे केंद्र असं ते रायटिंग स्किल आहे. वेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कॉन्सेप्ट्स अँड वर्ड्स इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल थॉट्स टुगेदर बाय मेथड. जिथे काय केलं जातं तर एक कॉन्क्रीट म्हणजे ठोस असा जे काही कनेक्शन आहे संबंध कशामध्ये बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट कशामध्ये तर जे काही सगळ्या रिलेटेड कन्सेप्ट असतील त्या आणि वर्ड्स यांची जी काही रिलेव्हंट कन्सेप्ट असतील इज ड्रॉन टू इन्फ्यूज ज्या जमा केल्या जातात कशासाठी तर बिंबवण्यासाठी इन्फ्यूज म्हणजे बिंबवणे ऑर कनेक्ट ऑल थॉट्स किंवा मग जे काही सगळे थॉट्स आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी ते सगळे जे काही थॉट्स आहेत त्यांना एकत्र कनेक्ट करण्यासाठी बाय अ मेथड एका पर्टिक्युलर मेथडने त्याला आपण काय म्हणतो तर नोट मेकिंग असं म्हणतो. मग आता नोट मेकिंग साठी कुठली मेथड वापरली तर पॉइंट्स बनवणं म्हणजे तुम्ही वाचताय एखादा पॅराग्राफ तुम्ही काय करता तुम्हाला पॉईंट लिहून घेता ते झालं नोट मेकिंग. टी डायग्राम म्हणजे काय तर तुम्हाला असं वाटतं की एखादा पॅसेज आहे त्यामध्ये काही माहिती दिलेली आहे ज्याचं तुम्ही काय करू शकता एखाद्या डायग्राम मध्ये तुम्ही बनवू शकता तर त्याला आपण ट्री डायग्राम म्हणतो. जसं आपण म्हणतो टेन्स आणि टेन्सचे टाईप मग आपण काय करतो टेन्स लिहितो वरती आणि त्याची 3 टाईप लिहितो खाली असे आहे की नाही त्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये टी डायग्राम और अ टेबल किंवा मग तुम्ही टेबल बनवून सुद्धा काय करू शकता नोट मेकिंग करू शकता. याच्यामुळे काय होणार आहे सगळे थॉट जे असतील ते एकमेकांना चांगल्या प्रकारे जोडले जातात किंवा ते एकत्र आपल्या समोर ठेवले जातात. याला आपण म्हणतो नोट मेकिंग.
सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. आता सिमिलॅरिटीज काय आहेत नोट टेकिंग आणि नोट मेकिंग मध्ये? ओके, नोंद घेणे आणि नोंद बनवण्यामध्ये. बोथ प्रोव्हाइड्स द स्टुडंट विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अँड एक्झाम. आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काय करतात तर विद्यार्थ्यांना काय करतात तर एक मटेरियल प्रोव्हाइड करतात. कशासाठी? फॉर इझी रेफरन्स, स्टडी मटेरियल. फॉर इझी रेफरन्स म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांना काय त्याचा संदर्भ लागेल जे वाचताय त्याचा. प्रिपरेशन म्हणजे एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी आणि एक्झामच्या वेळेस तयारी करण्यासाठी ह्या दोन्ही ज्या गोष्टी असतील नोट टेकिंग आणि नोट मेकिंग ह्या काय करतात विद्यार्थ्यांना मदत प्रोव्हाइड करतात. बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर ॲज इट युटिलाइज बोथ रिडिंग अँड लिसनिंग सेन्स. आता या जी काही दोन्ही गोष्टी आहे विद्यार्थ्यांना वाचनाद्वारे आणि ऐकण्याच्या संवेदनेद्वारे तथ्य लक्षात ठेवण्यास मदत करतात किंवा मग ते सुलभ ते करतात. तथ्य म्हणजे काय? फॅक्ट्स ज्या असतील त्या काय तर लक्षात ठेवण्यासाठी किंवा मग त्या अंडरस्टँड करण्यासाठी ते मदत करतात किंवा मग त्यांना ते सुलभ करतात म्हणजे इझिली अंडरस्टँड होण्यासाठी ते मदत करतात. Both have the same purpose, that is for the students to excel in their studies. दोघांचाही एकच हेतू आहे, ते म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करावी, हाच त्यांचा काय तर दोन्ही गोष्टीचा उद्देश आहे. Both help the students to concrete better and effectively. दोन्ही विद्यार्थ्यांनी अधिक चांगलं आणि प्रभावीपणे काय करावं तर लक्ष केंद्रित करण्यास ते मदत करतात. नोट टेकिंग अँड नोट मेकिंग यात काही फरक दिलेला आहे बघा. याच्यात काय सांगितलेलं बघूया आपण, वाचल्यानंतर समजून जाईल. नोट टेकिंग नोंद घेणे. ओनली जॉटिंग डाऊन पॉइंट्स इन्व्हॉल्व्स नो साइट इंटरप्रिटेशन. याचा अर्थ असं होतो किंवा केवळ मुद्दे जे असतील किंवा पॉइंट असतील ते लिहून काढले जातात, त्यावेळी अर्थ समजून घेतला जात नाही. म्हणजे नोंद घेणारा व्यक्ती काय करते तर त्याचा अर्थ जो आहे तो कुठलाही संबंध तो जोडत नाही किंवा त्याचा अर्थ तो समजून घेत नाही, फक्त पॉइंट लिहिण्याचं तो काम करतो. त्यानंतर आहे नोट मेकिंग मध्ये हेल्प स्टुडंट टू सी इच पॉइंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ इच अदर. आता या उलट नोट मेकिंग मध्ये काय असतं तर प्रत्येक मुद्दा आणि त्याची जी दुवे किंवा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्टपणे पाहण्यास विद्यार्थ्याला मदत इथे होते. कशामध्ये? नोट मेकिंग मध्ये. म्हणजे विद्यार्थी काय करू शकतो, प्रत्यक्ष संबंध बघू शकतो, त्याची लिंक बघू शकतो, त्याचं कनेक्शन बघू शकतो किंवा म्हणजे कॉन्सेप्ट आहे ती चांगल्या प्रकारे तो काय करू शकतो. प्रत्येक मुद्दा हा विद्यार्थ्याला काय होतो तर प्रत्यक्षपणे पाहायला मिळतो. कशामुळे? बिकॉज ऑफ दी नोट मेकिंग मुळे. त्यानंतर आहे व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. म्हणजे खूप कमी बदल इथे करता येतात. कशामध्ये? नोट टेकिंग मध्ये. आणि नोट मेकिंग मध्ये इझियर टू चेंज द नोट्स मेड. इथे काय सांगितलेलं आहे की जे की केलेल्या नोंदी आहेत ते बदलणं कसं आहे तर सोपं आहे. तिसरा पॉइंट बघा, टेकिंग पॉइंट्स फ्रॉम वन सोर्स ऍट अ टाइम. आता हा जो तिसरा पॉइंट तो काय सांगतो की एकाच वेळी एकाच स्त्रोताकडून म्हणजे एकच सोर्स, एक जो सोर्स आहे त्याच्याकडून आपण मुद्दे घेऊ शकतो इथे. आणि नोट मेकिंग मध्ये इन्व्हॉल्व्स टेकिंग ऑफ पॉइंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. तर या उलट नोट मेकिंग मध्ये काय करतात तर आपला विविध जे स्त्रोत आहे किंवा विविध जे सोर्स आहे त्यातून आपण काय करू शकतो मुद्दे घेऊ शकतो. त्यानंतर आहे लेस अंडरस्टँडिंग. नोट टेकिंग कसं आहे तर खूप लेस अंडरस्टँडिंग म्हणजे ते आकलन करण्यास कसं थोडंसं अवघड आहे किंवा मग आकलन त्यातून कमी होतं. त्याचबरोबर नोट मेकिंग मध्ये आपल्याला दिसतं की मोर अंडरस्टँडिंग, यामध्ये काय होतं तर आकलन हे खूप होतं आपल्याला. नंबर नेक्स्ट पॉइंट आहे पॉइंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉइंट्स गिवन बाय सोर्स आर टेकन डायरेक्टली. आता याच्यात काय सांगितलं की पॉइंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. जे काही पॉइंट्स किंवा नोट्स असतील ते फुल फॉर्म मध्ये लिहिलेले असतात. आणि पॉइंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. आणि जे की सोर्स जे असतील म्हणजे स्त्रोत जे असतील त्यांनी दिलेले जे मुद्दे असतील ते थेटपणे ते घेतले जातात. आणि या उलट आपल्याला दिसतं की नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. परंतु नोट मेकिंग जे आहे ते काय तर बहुतेक वेळा कसं असतं तर शॉर्ट फॉर्म मध्ये असतं, थोडक्यात ते असतं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ओनली गिवन द अर्ली कॉन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक. याचा अर्थ होतो किंवा जे काही संपूर्ण विषयासाठी केवळ प्रारंभिक संरचना मिळते. कॉन्फिगरेशन म्हणजे प्रारंभिक असंच कॉन्फिगरेशन तुम्हाला मिळतं. आणि नोट मेकिंग मध्ये तुम्हाला दिसतंय की हेल्प्स द स्टुडंट्स इन कॅप्चरिंग इट्स मेन की.
हे काही विद्यार्थ्यांना काय करतं तर त्यातला जो मुख्य आणि महत्वाचा मुद्दा आहे ते समजून घेण्यास त्याच्यातून काय होते तर मदत होते. कशामुळे तर बिकॉज ऑफ नोट मेकिंग. त्यानंतर शेवटचा पॉईंट दिसतोय बघा, notes are made from sources. They are handmade since the time available is limited. आता ह्याची काही नोट टेकिंग असतं, ओके, ही नोंद घेताना सोर्स पासून ही नोंद घेताना तयार केलं हे काय असतील तर नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. ह्याचे नोट्स असतात त्या काय केले असतात तर सोर्सेस पासून बनवलेले असतात किंवा तयार केलेले असतात. दे आर हँडमेड सिन्स द टाइम अवेलेबल इज लिमिटेड. कमी वेळ उपलब्ध असल्याने काय केलं जातं तर त्या हस्तलिखित स्वरूपात त्या असतात. कुठल्या नोट टेकिंग. आणि या उलट कन्स्ट्रक्ट जे नोट मेकिंग आहे ते कसं असतं बघा, कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर्स देमसेल्फ. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, तो म्हणजे काय तर कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्फ. जे शिकणारे आहेत, शिकवणारे नाही हा, जे शिकणारे म्हणजे विद्यार्थी आहेत ते काय करतात स्वतःच त्याच्या नोंदी काय करतात तर लिहितात किंवा स्वतःच त्या नोंदी बनवतात. इन हँडमेड और इन कम्प्युटर टाईप फॉर्म. या काय असू शकतात तर हाताने लिहिलेले असू शकतात किंवा मग कम्प्युटरवर टाईप केलेल्या फॉर्म मध्ये सुद्धा ते असू शकतात. म्हणजे नोट मेकिंग ही विद्यार्थ्यांकडून होते आणि नोट टेकिंग हे विद्यार्थी काय करतात शिक्षकांनी सांगितल्यानंतर ते लिहून देतात, त्याला नोट टेकिंग म्हणतात. आणि जे विद्यार्थी स्वतः वाचून बनवतात त्याला काय म्हणतात तर नोट मेकिंग असं म्हणू शकतो आपण. हे शेवटच्या लाईनवर आपले ते क्लिअर होतं. आय होप दॅट तुम्हाला हे समजलेलं. स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग. आता नोट मेकिंगची स्टाईल काय आहे, कशा प्रकारे नोट्स बनवल्या जातात, कशा प्रकारे नोट बनवल्या जातात, तर त्यामध्ये दिसतात टेबल्स आणि चार्टचा वापर केला जातो. मग चार्ट्स कुठले तर बार चार्ट, त्यानंतर पाय चार्ट्स आणि फ्लो चार्ट्स त्यामध्ये असतात. आणि ग्राफमध्ये लाईन ग्राफ, टी डायग्राम, ट्री डायग्राम्स, पिक्टोग्राम्स आणि मॅप्स आणि प्लॅन्सचा पण समावेश त्यामध्ये असतो. अशा प्रकारे नोट मेकिंग हे केलं जातं. तर एक एक्झाम्पल दिलेलं बघा आणि मला वाटतं की ते आपला प्रश्नच आहे, तो आपल्याला ह्या फिल इन द ब्लँक्स त्यामधल्या प्रॉपरली भरायचे आहेत. तर सुरू करूया. समजून घेऊया अगोदर काय बघा, हा पॅरेग्राफ समजून घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला त्या रिकाम जागा फिल करायच्या आहे किंवा तो जो काही रिकाम जागा असतील त्या तुम्ही फिल करणार आहात. आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्स, जसं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आयुर्वेदिक औषधी तथ्य. तर फंडामेंटल्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन, जे आयुर्वेदिक औषध आहेत त्याची मूलतत्वे, मराठीत अर्थ. टू अंडरस्टँड आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी इट इज इसेन्शियल टू हॅव अन आयडिया ऑफ हाऊ द आयुर्वेदिक सिस्टम रिगार्ड द ह्युमन बॉडी. आयुर्वेदिक प्रणाली जी आहे ती मानवी शरीरावर कशा प्रकारचा परिणाम करते, कशा प्रकारे ती माणसाच्या शरीराचा आदर ठेवते याची कल्पना असणं आवश्यक आहे. म्हणजे हे इसेन्शियल टू हॅव अन आयडिया अबाउट दिस, याबद्दल आपल्याला कल्पना असणं अपेक्षित असणार आहे. द बेसिक लाईफ फोर्स इन द बॉडी इज प्राणा. जी शरीरातील मूलभूत गोष्ट आहे ती म्हणजे जीवनशक्ती किंवा त्याला आपण प्राण असं म्हणतो. विच इज ऑल्सो फाउंड इन एलिमेंट्स अँड इज एनालॉग टू द चायनीज नोशन ऑफ ची. ओके, जी काही शरीरातील जे मूलभूत जीवनशक्ती आहे ती म्हणजे प्राण आहे, जी घटकांमध्ये देखील आढळून येते. आणि चीनची जी कल्पना आहे एकरूपतेची ती म्हणजे चायनीज नोशन ऑफ ची, त्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतं. कशाबद्दल? प्राणबद्दल. ॲज स्वामी विष्णुदेवानंदा अ योगी अँड एक्सपर्ट पुट इट, प्राणा इज इन द एअर बट नॉट इन द ऑक्सिजन. योगी किंवा मग तज्ञ स्वामी विष्णुदेवानंद यांनी म्हटलंय की, काय म्हटलंय? प्राणा इज इन द एअर. प्राण काय तर वायूमध्ये आहे, बट नॉट द ऑक्सिजन, परंतु काय नाही इथे ऑक्सिजन नाही. नॉर एनी ऑफ इट्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट, किंवा मग त्याचं कोणतंही रासायनिक घटक ते नाही. त्यानंतर इट इज अ फूड, वॉटर अँड इन द सनलाइट, येट इट इज नॉट विटॅमिन, हीट और लाईट स्ट्रेस. हे अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश आहे, तरी सुद्धा ते काय नाही तर जीवनसत्व, उष्णता आणि हलकट रे नाही. फूड, वॉटर, एअर एक्सेट्रा आर ओनली द मीडिया थ्रू विच द प्राणास फ्लो. अन्न, पाणी आणि हवा हे काय तर एक माध्यम आहे ज्याद्वारे काय होतात तर प्राण वाहतात. ओके, सेकंड पॅराग्राफ काय सांगितलेलं बघा. In Ayurveda, there are 5 basic elements that contain prana.
अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड इथर. ओके, आयुर्वेदात जे काही प्राण आहे ते कशामध्ये कंटेन आहे, ते म्हणजे बेसिक एलिमेंट्स दॅट कंटेन्स. 5 बेसिक मूलभूत असे घटक आहेत की ज्यामध्ये प्राण कंटेन होतो किंवा असतो, सामावलेला असतो. त्यामध्ये वॉटर, फायर, एअर अँड इथर हे जे 5 गोष्टी आहेत, अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि अर्थ, ही ते 5 गोष्टी आहेत. These elements interact and are further organized in human body as 3 primary categories or basic psychological principles in the body that govern all bodily process known as doshas. हे जे घटक आहेत मानवी शरीरात 3 प्राथमिक श्रेणी किंवा शरीरात मूलभूत शारीरिक तत्वे म्हणून एकत्रित केले जातात, ज्यामुळे दोषाज म्हणजे दोष जे असतील म्हणून दोषाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व शारीरिक प्रक्रियेवर नियंत्रण त्यामुळे ठेवलं जातं. दोषाज म्हणजेच दोष. ओके, द 3 दोषाज आर वाता, पित्ता आणि कफा. आणि 3 जे बेसिक असे दोष आहेत त्यामध्ये कुठले तर वात, मराठीत आपण वाटाला वात, पित्त आणि कफ हे ते 3 बेसिक दोष आहेत. Each individual has a unique blend of the 3 doshas known as the person's prakriti, which is the reason why Ayurvedic treatment is always personalized. प्रत्येक व्यक्तीचे जे 3 दोषाचे विशिष्ट असे आपण काय म्हणू शकतो थोडक्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीचे 3 दोषाचे विशिष्ट मिश्रण असते, ज्याला व्यक्तीची काय म्हणतात तर प्रकृती म्हणून ओळखलं जातं. ओके, विच इज रिझन. आणि हेच काय तर म्हणूनच आयुर्वेदिक उपचार नेहमी कसे केले जातात तर वैयक्तिक केले जातात. पर्सनलाइज, वैयक्तिक असतात. त्यांची जी काही उपचार पद्धत असेल ती वैयक्तिक असते. इन आयुर्वेदा, इलनेस इज रिगार्डेड ॲज अ स्टेट ऑफ इनबॅलन्स इन वन or more of the person's doshas, and an Ayurvedic physician work to adjust and balance them via variety of methods. आयुर्वेदात काय असतं तर आजारपणाला एखाद्या व्यक्तीच्या दोषात किंवा एकापेक्षा जास्त प्रमाणात असमतोल होणारी स्थिती मानली जातं. म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टीमुळे काय होतं तर असमतोलाची स्थिती शरीरात निर्माण होते आणि आयुर्वेदिक शास्त्रानुसार विविध पद्धतीद्वारे त्यांना संतुलित ठेवण्याचे त्यांना कार्य केल्या जातं असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. आता दोषाबद्दल माहिती दिली बघा. पहिलं दिले वाता दोषा म्हणजे वात जो दोष आहे त्याबद्दल माहिती आहे. द वाता दोषा इज असोसिएटेड विथ एअर अँड इथर. जे वात दोष आहे तो काय तर हवा म्हणजे एअर आणि इथरशी तो बिलॉंग्स करतो. अँड इन द बॉडी प्रमोट्स मुवमेंट ॲजिलिटी. आणि जी काही शरीराची काही चपलता यामुळे काय होते तर वाढते. वात दोषामुळे शरीराची चपलता ही वाढताना आपल्याला दिसून येते. वाता पीपल आर टिपिकली थिन अँड लाईट फिजिकली, ड्राय स्किन, व्हेरी एनर्जेटिक अँड मेंटली रेस्टलेस. आता ज्या लोकांना वात संबंधी जे लोक असतात ते कसे असतात जनरली थिन म्हणजे कसे तर एक त्याला पातळ आपण म्हणू शकतो, आणि लाईट म्हणजे हलके ते असतात. त्याचबरोबर ड्राय स्किन म्हणजे कोरड्या त्वचेचे असतात. त्याचबरोबर व्हेरी एनर्जेटिक आणि खूप उत्साही, आणि मेंटली रेस्टलेस आणि मानसिकदृष्ट्या ते कसे असतात तर अस्वस्थ असतात. त्याचबरोबर वेन वाता इज आउट ऑफ बॅलन्स there are often nervous problems, hyperactivity, sleeplessness, lower back pain and headache. जेव्हा काय होतं वात शिल्लक नसतो, ओके, आउट ऑफ बॅलन्स होतो वात, तेव्हा काय होतं तर बहुतेक वेळा आपल्याला दिसतं की चिंताग्रस्त होण्याची समस्या, अतिसंवेदनशीलता ज्याला आपण हायपर ऍक्टिव्हिटी म्हणतो, स्लीपलेसनेस म्हणजे निद्रानाश, झोपेच्या प्रमाण कमी होतं, लोअर बॅक पेन, एक लोअर बॅक म्हणजे पाठीच्या खालच्या वेदना सुरू होतात, आणि डोकेदुखी सुरू होते जर वाता एक असेल आउट ऑफ बॅलन्स असेल तेव्हा. पित्त दोषा इज असोसिएटेड विथ फायर अँड वॉटर. आता जे पित्त दोष आहे ते कशाशी बिलॉंग्स करतं, अग्नी आणि पाण्याशी ते संबंधित आहे. इन द बॉडी, शरीरामध्ये, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिक प्रोसेस अँड डायजेशन. शरीरामध्ये काय तर ते चयापचय प्रक्रिया आणि पचन यासाठी ते जबाबदार असतं. पित्त कॅरेक्टरिस्टिक्स आर मीडियम बिल्ड बॉडीज, फेअर स्किन, स्ट्रॉंग डायजेशन अँड गुड मेंटल कॉन्सन्ट्रेशन. आता पित्ताची वैशिष्ट्य म्हणजे काय तर मध्यम शरीर, गोरी त्वचा,
मजबूत पचन आणि चांगली मानसिक एकाग्रता आपल्याला दिसून येते. पित्ता imbalances slow up as anger and aggression and stress related conditions like gastritis, ulcer, liver problems and hypertension. आता हे पित्ताचं असंतुलन हे काय होतं तर जठरात सूज, अल्सर, यकृत समस्या आणि उच्च दाब यासारख्या रोग या आणि आक्रमकता आणि तणावासंबंधी परिस्थिती यातून दर्शवली जाते जर पित्त इनबॅलन्स झालं तर. नंतर शेवटचा आहे बघा द कफा दोष. कफ नावाचा दोष आहे त्यानं काय होतं बघा, हे कशाशी रिलेटेड आहे तर वॉटर आणि अर्थ, पाणी आणि जमिनीशी रिलेटेड आहे. पीपल कॅरेक्टराइज ॲज कफ आर जनरली लार्ज और हेवी विथ मोर ऑइली कॉम्प्लेक्शन्स. आता हे जे कफ आहे यामध्ये आलेले दर्शवलेले लोक जे असतात सामान्यतः मोठे आणि जाड, जास्त तेलकट रंगाचे ते असतात. तेलकट रंग त्यांचा असते. ऑइली कॉम्प्लेक्शन म्हणजे तर आता बघा पहिला जे आहे तर एक थोडक्यामध्ये एक काय तर एक डायग्राम दिली आहे, तुम्हाला ते फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत. बघा दुसरा नंबर दिसतंय प्राणा. तर बेसिक एलिमेंट्स कुठले प्राणाचे तर आपल्याला सगळ्या तोंडी सांगता येईल कारण आपण तो पॅराग्राफ समजलेला आहे. तर बेसिक जे एलिमेंट आहे ते आहे अर्थ, फायर, एअर आणि इथर दिलेलं आहे. तर दुसरं एक राहिलेला जो पॉईंट आहे तो आहे वॉटर, म्हणजे वॉटर हे त्याचा आन्सर आहे. इथं मी आन्सर दिले बघा वॉटर. त्यानंतर दुसरा पॉइंट घेता येईल बॉडीली प्रोसेसेस 3 दोषाज, वात, पित्त आणि कफा असोसिएट विथ. आता वात कशाशी बिलॉंग्स करतं, पित्त कशाशी आणि कफ कशासोबत बिलॉंग्स करतं. वात बिलॉंग्स करतं एअर आणि इथर सोबत, कफ बिलॉंग्स करतं वॉटर आणि अर्थ सोबत. तर पित्त कशासोबत, पित्ताचं आपल्या इथं दिलेलं बघा कशामध्ये बघा कशाशी बिलॉंग्स करते तर फायर अँड वॉटर सोबत ते बिलॉंग्स करतं. म्हणजे तुम्ही त्यामध्ये डायरेक्टली आन्सर लिहू शकता फायर अँड वॉटर. मी आन्सर पण दिले बघा फायर अँड वॉटर. आता असोसिएट विथ झालंय. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता वाता आणि पित्ताचे दिलेले आहेत, आपल्याला कफाचे फाइंड आउट करायचे आहेत. आता कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपला दिसून येईल कुठल्या कपाच्या. कप मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत बघा थोडक्यात तुम्हाला दिसून येईल. एक ऑइली कॉम्प्लेक्शन, लार्ज और हेवी, त्यानंतर ऑइली कॉम्प्लेक्शन, त्यानंतर स्लो, काम अँड पीसफुल. हे काय तर त्याचे आपल्याला सांगता येईल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आन्सर मध्ये बघा तेच दिले मी आहे का लार्ज अँड हेवी, मोर ऑइली कॉम्प्लेक्शन, स्लो, काम अँड पीसफुल. हे काय तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कफाचे. त्यानंतर इम्बॅलन्स शोज. आता इम्बॅलन्स पित्त आणि कफाचं दिलेलं आहे तर आपला वात जो आहे त्याचे इम्बॅलन्स काय करायचे तर बघायचे. तर याच्यात तुम्हाला पॅराग्राफ मध्ये पण सापडून जातील ते वाताचे जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल इम्बॅलन्सेस. एक नर्वस प्रॉब्लेम, हायपर ऍक्टिव्हिटी, स्लीपलेसनेस, लोअर बॅक पेन अँड हेडेक आपला दिसून येतं. हेडेक, लोअर बॅक पेन, स्लीपलेसनेस, हायपर ऍक्टिव्हिटी, नर्वस प्रॉब्लेम हे काय तर त्याचे इम्बॅलन्सेस मुळे ह्या गोष्टी होतात. तर बरोबर आन्सर मध्ये तेच लिहिले यस आय एम तेच लिहिलेले बघा नर्वस प्रॉब्लेम, हायपर ऍक्टिव्हिटी, स्लीपलेसनेस, लोअर बॅक पेन अँड हेडेक्स हे त्याचे आन्सर आहेत. त्यानंतर खाली एक दिलेलं आहे बघा ट्रान्सफर द अबो इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ टेबल. आता याच्यामध्ये आपण तुम्ही एक्झाम हे सगळी माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं एक टेबलमध्ये तुम्हाला ती माहिती कन्वर्ट करायची. आता दोषच दिलेले आहेत आणि असोसिएट विथ कॅरेक्टरिस्टिक्स आणि इम्बॅलन्स दिलेले आहेत बरोबर आहे. तर वात मध्ये असोसिएट विथ दिलेलं आहे एअर अँड इथर. पित्त जे आहे तुम्हाला मी सांगितलं की पित्त कशाशी बिलॉंग्स करतं फायर अँड वॉटर, मग तुम्ही लिहिणार फायर अँड वॉटर. कफ कशाशी बिलॉंग्स करतं तर इथे दिलेले कफ, वॉटर आणि अर्थ म्हणजे हा कॉलम तुमचा इथं फिल होतो. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये तुम्ही लिहू शकता डायरेक्टली आन्सर कडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा आन्सर मध्ये दिलेले आहेत. वाता मध्ये दिसतं आपला एअर अँड इथर. कॅरेक्टरिस्टिक्स काय त्याचे जे रेड केलेले ते आन्सर्स आहेत. हा नंबर 1 एनर्जेटिक, थिन अँड लाईट फिजिकली आणि त्यानंतर ड्राय स्किन हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आणि इम्बॅलन्स कॉजेस काय तर नर्वस प्रॉब्लेम, हायपर ऍक्टिव्हिटी, स्लीपलेसनेस, लोअर बॅक पेन अँड हेडेक्स. पित्तामध्ये फायर अँड वॉटर हे काय तर असोसिएट विथ आहेत. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत स्ट्रॉंग डायजेशन आणि याच्यात तुम्ही लिहू शकता इम्बॅलन्स काय होऊ शकतं. इम्बॅलन्स झाल्यानंतर काय होतं अँगर अँड ॲग्रेशन,
हायपरटेन्शन, अल्सर अँड लिव्हर प्रॉब्लेम्स. आणि कफ जे आहे ते बिलॉंग्स करतं वॉटर आणि अर्थ सोबत. आणि याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आहे स्लो, काम आणि पीसफुल. आणि त्यानंतर ऑइली कॉम्प्लेक्शन हे पण तुम्ही लिहू शकता. आणि याचं जे आहे इम्बॅलन्स ते आहे ते म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तर ग्रीड आपल्याला दिसून येते. हे त्याचे आन्सर तुम्ही म्हणजे हा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्ही हे आन्सर्स काय करू शकता लिहू शकता. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजलेला आहे. पुढचा प्रश्न आता आपण सुरू करतो आहोत ब्रेन स्ट्रोमिंगचा डिरेक्टली. ओके, चला तर सुरू करूया. मग ब्रेन स्ट्रोमिंग मध्ये एकच प्रश्न आहे बघा. तर त्याचं तुम्हाला त्याच्या एक पॅसेज दिला आहे. त्या पॅसेजनुसार तुम्हाला काय करायचं तर या जागा तुम्हाला ज्या आहेत त्या तुम्हाला फिल करायच्या आहेत आणि सुटेबल टायटल तुम्हाला त्याला द्यायचं आहे. तर आता पहिला पॅसेज समजून घेऊया म्हणजे आपल्याला याचे आन्सर काय करता येईल तर लिहिता येतील. पॅसेज काय दिलं बघा. रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. तर पहिली लाईन आहे ओकेजनली सेल्फ मेडिकेशन हॅज ऑलवेज बीन पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग. कधी कधी स्वयं औषधोपचार ओके स्वतः औषध घेणं हा नेहमीच्या सामान्य जीवनाचा एक भाग असतो. ओके. द मेकिंग अँड सेलिंग ऑफ ड्रग्स हॅज अ लॉंग हिस्ट्री अँड इज क्लोजली लिंक्ड लाईक मेडिकल प्रॅक्टिस इट सेल्फ विथ बिलीफ इन मॅजिक. औषध तयार करणं आणि विक्री करणं काय करणं औषध तयार करणं आणि विक्री करणं हा एक दीर्घ इतिहास आहे. आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणेच जादूच्या विश्वासाने त्याचा जवळचा संबंध आहे. जादू सारखा त्याचा एक जवळचा संबंध आहे. ओनली ड्युरिंग द लास्ट 100 years or so the development of scientific technique made diagnosis possible. गेल्या 100 वर्षात किंवा त्याहून अधिक काळ वैज्ञानिक तंत्राचा विकासाने काय झालं तर निदान म्हणजे डायग्नोसिस काय झाले तर शक्य झालेलं आहे. त्यानंतर दिसतंय द डॉक्टर इज नाव एबल टू फॉलो अप द करेक्ट डायग्नोसिस ऑफ मेनी इलनेस विथ स्पेसिफिक ट्रीटमेंट्स ऑफ देअर कॉजेस. आता डॉक्टर जे आहे आता बऱ्याच आजारांचं निदान ते काय करण्यास सक्षम आहेत. त्यांच्या कारणाच्या विशिष्ट उपचार असं म्हणजे कारण माहीत कारणानुसार ते काय करतात तर उपचार आता सध्या डॉक्टर हे काय करू शकतात बऱ्याच रोगांचं निदान ते करू शकतात. इन मेनी अदर इलनेसेस ऑफ विच द कॉजेस रिमेन unknown, he is still limited like the unqualified prescriber to the treatment of symptoms. In many illnesses म्हणजे इतर बरेच आजारांमध्ये ओके which the cause remain unknown ज्याचे काय जे कारणाचे काय ते unknown आहे म्हणजे माहिती नाही आहेत. he is still limited ओके तो कसा आहे तर लिमिटेड आहे like the unqualified prescriber. जसं अनक्वालिफाईड म्हणजे जो क्वालिफाईड नाहीये पूर्णतः ज्याच्याकडे पात्रता नाहीये प्रिस्क्राईब करण्याची टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स म्हणजे त्या दिलेल्या सिम्पटम्स. ओके. द डॉक्टर इज ट्रेन टू डिसाइड वेन टू ट्रीट द सिम्पटम्स ओनली अँड वेन टू अटॅक द कॉज. द डॉक्टर जे आहे ते केवळ काय करतात तर लक्षणावर कधी उपचार करावे किंवा मग कोणत्या कारणास्तव आक्रमण करावे किंवा मग त्या कुठल्या कारणावर अटॅक करावा हे ठरवण्याचे प्रशिक्षण डॉक्टरांना दिलं जातं. दिस इज द इसेन्शियल डिफरन्स बिटवीन मेडिकल प्रिस्क्रायबिंग अँड सेल्फ मेडिकेशन. आणि हेच काय तर एक इसेन्शियल डिफरन्स आहे फरक आहे हा विशेष फरक आहे कशामधला तर मेडिकल प्रिस्क्रायबिंग म्हणजे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले मेडिसिन असतं त्यामध्ये आणि सेल्फ मेडिकेशन मध्ये म्हणजे स्वतः घेतलेल्या मेडिकेशन मध्ये. ओके. त्यानंतर दिसतं आपला पुढचा पॅरेग्राफ. द ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी हॅज ब्रॉट अबाउट मच प्रोग्रेस इन सम फील्ड्स ऑफ मेडिसिन इन्क्लुडिंग द डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक ड्रग थेरपी. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय जे औषधोपचारांच्या ज्या विकासासह औषधांच्या काही क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झाली आपल्याला दिसते. इन मेनी कंट्रीज पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन इज इम्प्रूव्हिंग अँड पीपल्स न्यूट्रिशनल स्टँडर्ड हॅव रायझन. आता बऱ्याचशा देशांमध्ये जे काही सार्वजनिक आरोग्य संस्था आहेत त्या सुधारत आहे आणि लोकांचं जे काही न्यूट्रिशनल स्टँडर्ड आहे ते काय होते तर वाढत आहे म्हणजे पौष्टिकता जी आहे लोकांमध्ये ती वाढत आहे. Parallel which such beneficial trends are two which have an adverse effect. अशा फायदेशीर ट्रेंडची समांतर दोन म्हणजे विपरीत परिणाम होतो आपण तर सांगू शकतो. त्याचे विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. पॅरलल विथ सच बेनिफिशियल ट्रेंड्स. आता हे जे की याच्यासोबतच म्हणजे याचे न्यूट्रिशन व्हॅल्युएशन वाढत असेल तर त्याचबरोबर काही ॲडवर्स इफेक्ट सुद्धा त्यामध्ये होतात. त्यानंतर one is the use of high pressure advertising by the
pharmaceutical industry which has tended to influence both patients and doctors and has led to the overuse of drug generally. एक म्हणजे फार्मास्युटिकल्स उद्योगाद्वारे उच्च जाहिरातीचा वापर ज्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघांवर त्याचा प्रभाव पडतो आणि सामान्यतः जे काही औषध आहे त्याचा जास्त वापर होताना आपल्याला दिसतो. आणि कशामुळे होतोय तर जास्त जे जाहिरात होती फार्मास्युटिकल उद्योगांची, त्यामुळे याचा प्रभाव डॉक्टर आणि रुग्णांवर पडतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर औषधाचा जास्त वापर होताना आपल्याला दिसून येतो. द अदर इज इमर्जन्स ऑफ इटिंग इनइफिशियंट स्लीप एक्सेसिव्ह स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. आणि दुसरं म्हणजे खाणं, अपुरी झोप, जास्त प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान करणं. People with disorders arising from faulty habits such as these, as well as from unhappy human relationship, often resorts of self-medication and so add the taking of pharmaceuticals to the list. आता यासारखे जे काही दोष आहेत, जसं आपण बघितलं अपुरी झोप, जास्त धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयींमुळे किंवा मग जे एक नातं जे आहे, एक जे नाते आहेत लोकांचे, एक अनहॅपी ह्युमन रिलेशनशिप यामुळे असेल. अनेकदा काय होतं तर स्वतःच औषध उपचार केले जातात आणि म्हणूनच फार्मास्युटिकलचा समावेश यादीमध्ये करतात. आणि ते फार्मास्युटिकलचा स्वतःच्याच आयुष्यात ते काय करतात तर समावेश करून घेतात. म्हणजे डोकं दुखायला लागले ते डोक्या दुखाची गोळी घेतात, ते स्वतःच्या मनास ते घेत राहतात विदाउट डॉक्टरना भेटता. ॲडव्हर्टायझर्स गो टू ग्रेट लेंथ टू कॅच दिस मार्केट. आणि हे बाजार पकडण्यासाठी जे काही जाहिरातदार आहे ते मोठ्या प्रमाणावर तिथे जातात किंवा मग ते खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज करतात. चला पुढचा पॅराग्राफ बघू. क्लेव्हर ॲडव्हर्टायझिंग म्हणजे चालाक किंवा हुशार अशी ॲडव्हर्टायझिंग किंवा जाहिरात आपण म्हणतो. एम टू क्रॉनिक सफरर्स हू विल ट्राय एनिथिंग बिकॉज डॉक्टर्स हॅव नॉट एबल टू क्युअर देम. म्हणजे एक क्रॉनिक सफरर ज्यांना खूप त्रास होतो असे लोक ते ट्राय करतात, कारण काय होतं तर त्यांना डॉक्टर काय करू शकत नाही, त्यांना क्युअर करू शकत नाहीत. त्यामुळं हे क्रॉनिक सफरर्स काय करतात या गोष्टींना ते घेतात. कॅन इंड्यूस सच फेथ इन प्रिपरेशन particularly if chief price that it will produce by suggestion a very real effect in some people, particularly in cheap price. आणि ते कसं कमी प्राइस मध्ये असतं आणि that it will produce म्हणजे खूप कमी प्राइस मध्ये ते प्रोड्यूस केलं जातं आणि सजेशन्स असतात. अ व्हेरी रिअल इफेक्ट इन सम पीपल. आणि काही लोकांवर त्याचा प्रभाव सुद्धा झालेला आहे. म्हणजे या जाहिरातींच्या प्रभावामुळे कमी किंमत आहे आणि क्रॉनिक सफरर्सला वाटतं की ह्या घेतल्यामुळे आपण बरे होऊन जाऊ. Advertisements are also aimed at people suffering from mild complaints such as simple cold and coughs which clear up by themselves within a short time. आता जाहिराती या अगदी साध्या सर्दी आणि खोकल्यासारख्या हलक्याच्या तक्रारी आहेत त्यांना ग्रस्त असणाऱ्या लोकांना उद्देशून ते असतात. आणि या ज्या काही तक्रारी आहेत कोल्ड आणि कफच्या, त्या काय होतं तर थोड्या दिवसाने शरीर काय करतं ॲटोमॅटिकली काय होतं असं तर ते कम्प्लीट किंवा मग ते क्लिअर करतं किंवा मग त्याला बरं करत असतं. दीज आर द मेन रिझन्स व्हाय लॅक्सेटिव्स, देन इनडायजेशन रेमेडीज, पेन किलर्स, कफ मिक्सर्स, टॉनिक्स, विटॅमिन्स अँड आयर्न टॅबलेट्स, नोज ड्रॉप्स, ऑइंटमेंट्स अँड मेनी अदर प्रिपरेशन्स आर फाउंड इन क्वांटिटी इन मेनी हाऊसहोल्ड्स. आता हेच काय तर बरेचसे ह्याचेच काय तर थोडक्यामध्ये आपण काय म्हणतो लॅक्सेटिव्स एक प्रकारचं औषध आहे. इनडायजेशन रेमेडीज म्हणजेच अपचन जे होते त्याच्यावर उपाय, पेन किलर, त्यानंतर कफ मिक्सर्स म्हणजे खोकल्याचं औषध असेल, टॉनिक्स, विटॅमिन्स आणि जे काही आयरनच्या गोळ्या आहेत, त्यानंतर आयर्न म्हणजे लोह, ओके, किंवा मग नोज ड्रॉप म्हणजे नाकाचं जे नाकात थेंब टाकण्यासाठी जे औषध असतं ते, आणि त्यानंतर ऑइंटमेंट म्हणजे मलहम ज्याला आपण म्हणतो, आणि इतर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काय दिसतात तर आपल्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला एका दिसतात तर या गोष्टी आपल्याला दिसून येतात, एका विशिष्ट प्रमाणात आपल्याला ते दिसून येतात. इट इज डाऊटफुल वेदर टेकिंग दीज थिंग्स इवन इम्प्रूव्ह अ पर्सन्स हेल्थ, इट मे इवन मेक इट वर्स. आता या गोष्टी घेतल्याने एखाद्या व्यक्तीचं आरोग्य सुधारतं का याबद्दल सुद्धा शंका आहे, किंवा त्याच्यामुळे काही वाईट सुद्धा होऊ शकतं. तर वर्स कशा प्रकारे, वर्स म्हणजे काय वाईट कारण द प्रिपरेशन मे कंटेन अनसुटेबल इंग्रेडियंट्स, कारण जे प्रिपरेशन आहे त्या औषधातलं ते काय असू शकतं, अनसुटेबल असू शकतं माणसाच्या बॉडीला, किंवा ज्यातले घटक आहेत ते अनसुटेबल असू शकतात. वर्स बिकॉज द टेकर मे बिकम डिपेंडंट ऑन देम. आता त्याची वाईट परिणाम होऊ शकतात कारण काय जो औषध घेणार आहे तो त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. वर्स
बिकॉज वाईट कारण दे माइट बी टेकन एक्सेस, कारण काय होऊ शकतं एखाद्या वेळेस ते जास्त प्रमाणात घेतलं जाऊ शकतं. वर्स बिकॉज दे मे कॉज पॉयझनिंग, वाईट कारण काय तर त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते. अँड वर्स ऑफ ऑल बिकॉज सिम्टम्स ऑफ सम सिरियस अंडरलाईंग कॉज मे बी आस्क्ड अँड देअरफोर मेडिकल हेल्प मे नॉट बी सॉट. आणि सर्वात वाईट कारण काय तर याचे जे परिणाम असतील म्हणजे अंतर्गत ज्या सिम्टम्स आहेत बघा काय दिलं आहे, वर्स ऑफ ऑल बिकॉज सिम्टम्स ऑफ सम सिरियस अंडरलाईंग कॉज मे बी आस्क्ड अँड देअरफोर मेडिकल हेल्प मे नॉट बी सॉट. याच्यामुळे काय होऊ शकतं तर आपण काय करतो, आपण घरी औषध घेतो आणि आपण काय करत नाही तर वैद्यकीय त्याच्यामुळे मेडिकल घेतल्या जाऊ शकत नाही, आपण औषध घेतो त्यामुळे. सेल्फ डायग्नोसिस इज अ ग्रेटर डेंजर दॅन सेल्फ मेडिसिन. आता स्वतःची तपासणी करणं हे काय तर स्वतःच औषधोपचार घेण्यापेक्षा कसं आहे तर खूप वाईट आहे. म्हणजे आपण स्वतःच औषधोपचार घेतो, आपण स्वतःलाच बरं करण्याचा प्रयत्न करतो, हे कसं आहे तर खूप वाईट किंवा डेंजरस आहे. त्यानंतर आपल्याकडे एक प्रश्न आहे बघा, ह्या पॅसेजहून हा जे की ब्रेन स्टॉर्मिंगचा पॅसेज आहे त्यापासून आपल्याला काय करायचं आहे तर ही माहिती तुम्हाला फील करायची. बघा प्रश्न काय दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ अबोव टेक्स्ट. वर दिलेल्या माहितीनुसार खाली जे काही पॉईंट्स आहेत ते कंप्लीट करायचे आणि एक सुटेबल टायटल सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. चला तर मग याचा आन्सर बघूया. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, पहिला पॉईंट आहे सेल्फ मेडिकेशनचा. त्यापूर्वी आपल्याला टायटल द्यायचं तर टायटल तुम्ही काही देऊ शकता. आता मला असं वाटतं की हे एक चांगलं टायटल असावं, डोंट बी युअर ओन डॉक्टर अदरवाईज यू विल फेस डेंजर इन लाईफ. स्वतःचे डॉक्टर स्वतः बनवू नका, अदरवाईज तुम्हाला काय व्हावं लागेल तर खूप अशा वाईट गोष्टींना फेस करावं लागेल. हे टायटल मी देऊ शकतो. आता आपला पॉईंट आहे सेल्फ मेडिकेशन हा पहिला. ओके, त्यात एक ऑलरेडी दिलेलं आहे ते म्हणजे पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग लास्ट 100 years. म्हणजे काय तर सामान्य राहणीमानाचा एक भाग मागील 100 वर्षापासून. पॉईंटमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता, मेडिकल प्रॅक्टिस हॅड रिलाइड ऑन बिलीफ इन मॅजिक. जे काही मेडिकल प्रॅक्टिस आहे म्हणजे वैद्यकीय अभ्यास आहे त्याने काय केलं तर जादू विश्वास ठेवला होता. त्याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो, लिमिटेड टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्टम्स, लक्षणांच्या उपचारांवर मर्यादित आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट, ड्रग मेकिंग अँड सेलिंग टू हॅड बीन बेस्ड इन मॅजिक. आता हे जे काही ड्रग मेकिंग आहे किंवा सेलिंग आहे हे सुद्धा कशावर बेस होतं तर मॅजिक बेस हे होतं. मेडिकल प्रिस्क्रायबिंग, डायग्नोसिस म्हणजे उपचार ज्याला आपण म्हणतो किंवा निदान, वैद्यकीय सूचना. मेडिकल प्रिस्क्रायबिंग म्हणजे वैद्यकीय सूचना आणि त्याला कंसामध्ये दिले डायग्नोसिस म्हणजेच निदान. त्याच्यात तुम्ही 4 पॉईंट घ्यायचे तर पहिला तुम्ही घेऊ शकता, बिईंग डन ओव्हर द लास्ट 100 years. आता गेले 100 वर्षापासून हे केले जात आहेत वैद्यकीय मेडिकल प्रिस्क्रायबिंग किंवा डायग्नोसिस. डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेक्निक्स हॅड मेड इट पॉसिबल टू ट्रीट इलनेस. सायंटिफिक टेक्निक्स बनवल्या जात आहेत, त्यामुळे काय तर वेगवेगळ्या आजारांवर काय झाले तर इलाज शक्य झाले आहेत. वेन कॉजेस आर अननोन द डॉक्टर्स ट्रीट ओनली द सिम्टम्स. जर कारण वेगवेगळे असतील तर डॉक्टर काय करतात फक्त लक्षणांवर उपचार करतात. द डॉक्टर इज ट्रेन टू डिसाइड वेन टू ट्रीट ओनली सिम्टम्स ऑर अटॅक द कॉज अनलाईक सेल्फ डायग्नोसिस ऑर सेल्फ मेडिसिन. आता याच्यामध्ये काय ते डॉक्टर काय ट्रेन असतात कशासाठी, डिसाईड करण्यासाठी की सिम्टम्सवर ट्रीट करायचं आहे की डायरेक्टली त्या कारणावर अटॅक करायचा आहे किंवा काय कारण आहे त्याच्यावर अटॅक करायचा आहे. अनलाईक काय दिले तर सेल्फ डायग्नोसिस ऑर सेल्फ मेडिसिन. म्हणजे स्वतःचं निदान स्वतः करण्याऐवजी किंवा मग स्वतःची तपासणी करण्याऐवजी. पुढचा पॉईंट आहे टेक्निकल ॲडव्हान्समेंट इन मेडिसिन. ओके, आता औषधामध्ये काही टेक्निकल गोष्टी आल्या आहेत. ओके, तर ॲडव्हान्समेंट काय प्रगती झाली त्याबद्दल माहिती दिली बघा. नंबर 1 ड्रग थेरपी हा पहिला दिलेला आहे. नंबर 2 मध्ये तुम्ही शकता इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन, जे की सार्वजनिक आरोग्य संघटना आहे त्यात सुधारणा झाली. राईज इन न्यूट्रिशनल स्टँडर्ड, पौष्टिक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये वाढ झाली. क्लेवर ॲडव्हर्टायझिंग बाय फार्मास्युटिकल कंपनीज, क्लेवर ॲडव्हर्टायझिंग बाय फार्मास्युटिकल कंपनीज. ओके, म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी ज्या आहेत त्या कशा एकदम क्लेवर हुशार अशा किंवा चतुर अशा त्या जाहिराती करतात. तर काय करतात ते टेक ॲडव्हान्टेज ऑफ पीपल्स नीड, लोकांच्या गरजेचा फायदा घेतात. त्यानंतर एम ॲट पीपल सफरिंग फ्रॉम कॉमन एलिमेंट, आणि त्यांच्याशी एम असतं की लोकांनी काय झालं पाहिजे तर सामान्य म्हणजे जे काही सामान्य सफरिंग फ्रॉम कॉमन एलिमेंट्स, जे काही सामान्य रोग आहेत त्यांनी ते ग्रस्त झाले पाहिजेत.
C. Can induce a faith in a preparation when doctors have need not been able to cure them. जेव्हा डॉक्टर त्यांना बरे करू शकत नाही तेव्हा एखाद्या गोष्टीवरती काय करू शकतात तर विश्वास ठेवू शकतात. अशा प्रकारे हुशार हे काय असतात तर फार्मास्युटिकल कंपनीवाले असतात. आय होप दॅट तुम्हाला हा जो पॉईंट आहे नोट मेकिंग हा समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला काय मिळेल तर पुढच्या येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.